ससा आणि कासवाची गोष्ट. एक होता ससा. तो फारच वेगाने धावायचा. त्याला आपल्या वेगाचा फार अभिमान होता. तो सगळ्यांना सांगायचा, मी जंगलातला सर्वात जलद प्राणी आहे. एक दिवस कासवाने सशाचे ऐकले. कासव म्हणाला, ससा, तुला वाटतं ना तू खूप वेगवान आहेस, चल आपण मग शर्यत लावूया. ससा मोठ्याने हसला. अरे कासवा, तू माझ्याशी शर्यत लावणार? ठीक आहे, पाहू आपण कोण जिंकतो. ससा झपाझपा धावायला लागतो. कासव मात्र हळूहळू पण न थांबता चालत राहतो. थोडं पुढे गेल्यावर ससा म्हणाला, हा कासव माझ्यापर्यंत पोहोचणार, त्याला खूप वेळ आहे. मी थोडा विसावतो. आणि ससा झाडाखाली झोपतो. कासव थांबला नाही. तो एक एक पाऊल टाकत पुढेच चालत राहिला. शेवटी कासवाने सशाला ओलांडले आणि तो शर्यतीच्या शेवटपर्यंत जाऊन पोहोचला. सगळ्यांना खूप आनंद झाला. वा कासवा, तू करून दाखवस, असे सगळे प्राणी म्हणाले. ससा जागा झाला तेव्हा त्याला आपली चूक कळाली. त्याने नम्रपणे कासवाचे अभिनंदन केले. मुलांनो, याच गोष्टीतून आपण काय शिकलो? हळूहळू चालले तरी चालेल, पण आपल्यात नेहमी सातत्य आणि मेहनत असली पाहिजे. आपल्याला यश नक्कीच मिळणार.